तुम्हाला जर समजा कोणी बोललं की एक ओट राम के नाम. हा तो फोटो आहे, या ठिकाणी ते राम मंदिर उभं राहणार आहे. हो 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 हो. अडवाणी नाही विसरू शकत नाही आणि अडाणी नाही विसरू शकत. एक पाया आहे आणि दुसरा कळस. आयफोन कडनं इशारे बऱ्याचदा आले की युअर फोन इज अंडर थ्रेट पासून वेगवेगळ्या प्रकार. कोणाशी बोलता, कोणाशी व्हिडिओ कॉल करता, कोणाशी सेक्स चॅट करता किंवा तुमचं सेक्शुअल ओरिएंटेशन काय, हा जो अत्यंत महत्वाचा डेटा आहे, जो माणसाचा डेटा हा प्रोटेक्ट केला पाहिजे सरकारने, त्याचं इंडिव्हिज्युअलिटी टिकवली पाहिजे. नमस्कार, मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. जशी जशी 22 जानेवारी जवळ येते आहे तसं तसं देशामध्ये रामभक्तीचं वातावरण मात्र मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसायला लागेल. आणि मग राम, जसं ते गाणं होतं, राम की गैया, राम का गाव, राम का राम, तसं सगळं करताना आपल्याला दिसायलं तर कठीण नाहीये. आणि दरम्यानच्या काळामध्ये सोनिया गांधींना सुद्धा राम मंदिराच्या उद्घाटनाचं आमंत्रण गेलेलं आहे, खरगेंना आमंत्रण गेलं आहे. आणि महाराष्ट्रात जी चर्चा होत होती तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना पण आमंत्रण गेलेलं आहे. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये, येता त्या काळाच्या संदर्भामध्ये की बाकी सगळा जो म्हणजे गोष्टी आहेत त्या मागच्या याला जाऊन रामाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेच्या वेळेस मोदी कुठल्या ठिकाणी उभे राहणार, कुठल्या बाजूला उभे राहणार, ते किती दिवस तिथे उपस्थित राहणार, त्याच्यासाठी कोण कोण येणार, गावातून तूप कोण आणत आहे, गावातून फुलं कोण आणतो आहे, गावातल्या संदर्भातल्या रामाच्या पूजेसाठी कोण काय काय आणतंय, अशा सगळ्या बातम्या जर समजा तुमच्या टीव्हीवर तुम्हाला दिसतील आणि ते वाढत जाईल, त्याच्यामध्ये लोक भावभिन्न होतील, त्याचं रिपोर्टिंग करताना लोक तुम्हाला कदाचित अँकर रडताना सुद्धा दिसतील किंवा काही रडले सुद्धा असतील, तर तुम्हाला त्यात आश्चर्य वाटण्याचं कारण काय नाही. कारण येणाऱ्या काळामध्ये हे वेगळ्या प्रमाणात, मोठ्या प्रमाणात होणार आहे. मग यात तुम्ही बाकीच्या गोष्टींमध्ये तुम्ही बेरोजगारीबद्दल बोलणार असाल, न्यायाबद्दल बोलणार असाल, समतेबद्दल बोलणार असाल, होणाऱ्या कामगारांच्या शोषणाबद्दल बोलत असाल, देशावरती झालेल्या 1 लाख कोटी 10 लाख कर्जाच्या बद्दल बोलत असणार, IMF ने दिलेला कर्जाच्या संदर्भातला इशारा असेल, ह्या सगळ्या तुमच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी कुठेतरी दुसरीकडे गेलेल्या असतील, ते ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये लोक नसतील. आणि हे सगळं बोलत असताना अचानक पद्धतीने सगळं झाल्याच्या नंतर तुम्हाला जर समजा कोणी बोललं की एक ओट राम के नाम, तर त्याच्यात तुम्हाला आश्चर्य वाटायचं कारण नाही. आज आपण याच गोष्टीवरती तयार करणार आहे की लोकशाहीला जय श्रीराम केला जातो आहे का. आणि या गोष्टीवरती बोलण्यासाठी आपल्या सोबत ज्येष्ठ पत्रकार, ब्लॉगर्स, विचारवंत आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक राजू परुळेकर सर आहेत, जे नेहमी बिटवीन द लाईन आणि बिटवीन द इन्सिडन्स अशा पद्धतीनं वेगवेगळ्या घटनेकडे पाहत असतात. परुळेकर, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्र मध्ये. नमस्कार, बोला. जय श्रीराम. जय श्रीराम. काय आता म्हणजे एकूणच मी तुम्हाला सांगतो की गांधीजींची जेव्हा गोडसेंनी हत्या केली तेव्हा ते हे राम असं म्हणाले, त्यांनी कदाचित भविष्यकाळ पाहिला असेल. बरोबर आहे, बरोबर आहे. पण मी तुम्हाला असं विचारतो की आता ज्या प्रकारच्या घटना एकंदरीत देशामध्ये घडतायत, तर काय हा लोकशाहीला जय श्रीराम केला जातो आहे का? काय तुमचं असेसमेंट? लोकशाहीला कायमचा रामराम झालेला आहे सर. म्हणजे आता तुम्हाला जर 9.5 वर्षात या अगोदरच्या कुठच्या पंतप्रधानांनी उत्तर न देणं, प्रेस कॉन्फरन्स न घेणं, म्हणजे अमेरिकन अध्यक्षाला सुद्धा बंधनकारक आहे. आणि अमेरिकन अध्यक्षांना पण आपल्याकडची प्रेस कॉन्फरन्स घेता आली नाही, त्यांनी व्हिएतनाम मध्ये जाऊन घेतली ती. या लेवलला उद्धटपणा आणि अहंकार एका विश्वस्ताने, म्हणजे पंतप्रधान किंवा अध्यक्ष कोणत्याही लोकशाहीचा किंवा प्रजातंत्राचा हा एक विश्वस्त असतो, ट्रस्टी असतो आणि तो उत्तरदायी असतो लोकांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला. म्हणजे ते किती आवडले नाहीत तरी तर देत नाही, तेव्हा लोकतंत्र रामराम म्हणून चुकलेलं आहे. आणि म्हणजे वेगवेगळी उदाहरणं आहेत. नोटबंदीच्या वेळेला संसदेला अवगत तर पाहिजे, ते सुद्धा नव्हतं, पण कॅबिनेटला सुद्धा अवगत नव्हतं. 87% आपली जी
अर्थव्यवस्थेतले पैसे आहेत ते हो. एका रात्रीत काढून टाकण्यात आले. ते कोणासाठी केले होते ते आता इतक्या काळानंतर आपल्याला कळतं आहे. हम्म. आणि निमंत्रितांमध्ये तुम्ही बाकीच्यांची नावं घेतली, खरगे साहेब घेतलं, सोनियाजी घेतलं. मी आता एक हे टाकलंय गंमत तुम्हाला दाखवतो. हा. मला मोह आवरत नाहीये ते. तुम्हाला हा, हा. कदाचित आठवत असेल किंवा नाही आठवत असेल. हा. हा तो फोटो आहे. या ठिकाणी ते राम मंदिर उभं राहणार आहे. हो 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 हो. बरोबर आहे ना? बरोबर. मला असं वाटतं की राम प्रेम आणि मोहब्बत ज्या हृदयांमध्ये आहे तिथे वसतो. या बरोबर. ठिकाणी राम असणार असं जर कोणाला वाटत असेल तर गंमतच वाटेल मला. एनिवे, तर बरोबर. मुद्दा असा आहे माझा की या संदर्भात तुम्ही एका नावाला विसरलेला आहात. राम मंदिर जे उभं राहत आहे हो. त्याच्या पाया ज्यांनी घातला ते अडवाणी होते बरोबर. आणि त्याचा कळस जो चढणार आहे त्याला अडाणी आहे. हो हो हो, बरोबर आहे. अडाणीला सुद्धा आणि अंबानीला दोघांनाही मी दोघांनाही अडवाणी नाही विसरू शकत नाही आणि अडाणी नाही विसरू शकत. बरोबर. एक पाया आहे आणि दुसरा कळस आहे. कळस आहे. बरोबर. अडवाणींनी अडाणींसाठी पाया घातला असं पुढे इतिहासात याबद्दल लिहिलं जाईल. एवढंच. बरोबर आहे. बरोबर. पण मग आता हे सगळे तुम्ही जर काही बोलत असाल तर तुमच्या फोनमध्ये सुद्धा तुमच्या आयफोन कडून सुद्धा तुम्हाला सुद्धा अलर्ट येऊ शकतं. जसं वॉशिंग्टन पोस्टची रिपोर्ट आलेली आहे की इथल्या असणाऱ्या पत्रकारांच्या आयफोन मध्ये पॅगॅसेस टाकलं गेलं आणि ही स्टेट सुपरवायझिंग किंवा स्टेट स्पाइंग युअर फोन अशा प्रकारचे मेसेज आलेले. काय आहे? मला स्पाइंगचं वगैरे काय माहित नाही, पण मला आयफोन कडनं इशारे बऱ्याचदा आले की युअर फोन इज अंडर थ्रेट पासून वेगवेगळ्या प्रकारचे. त्यामुळे ते पॅगॅसेस होतं का इथलं लोकल मालवेअर होतं का उल्हासनगरून कोणी पाठवलं होतं याबद्दल मी फार खोलात गेलो नाही आणि या गोष्टी मी लक्ष देत नाही. याचं मुख्य एक कारण असं की मी जे बोलतो तेच मुळात पंतप्रधान कार्यालयापर्यंत, गृहमंत्र्यांपर्यंत आणि संसदेपर्यंत पोचावं यासाठीच बोलतो. बरोबर आहे. इतकं काहीच नाहीये. त्यामुळे आणि माझी खाजगी प्रकरणं जी आहेत ती सरकारला कळल्यामुळे सरकार माझी बदनामी करू शकेल असं मला वाटत नाही. याचं कारण असं आहे की ज्यामध्ये बदनामी होणार नाही अशीच प्रकरणं मी करतो. पण हा आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूया की हा पॅगॅसेस काय प्रकार असतो तो जरा सांगितलं तर लोकांना त्याच्या संदर्भात. नाही, पॅगॅसेस हे एक वेपन आहे, एका अर्थाने हत्यार आहे. आणि पॅगॅसेस हे तुम्हाला कोणत्याही प्रकारे न भेटता तुम्हाला काहीही लिंक वगैरे न पाठवता तुमच्या फोनमध्ये ते आपोआप येऊ शकतं. तुम्ही कोणाची तरी कुठून तरी जाताना कुठेतरी कोणतरी बाजूला बसलेला आहे तो तुमच्या काही नाही म्हणजे काही न करता तो तुमच्या फोनमध्ये पेगासस टाकू शकतो. पेगाससची ताकद आहे ती एखाद्या मोठ्या यंत्रणेपेक्षा मोठी आहे, कारण डेटा संपूर्ण चोरला जातो. त्यानंतर तुमचं व्यक्तिगत असं काही राहत नाही. आणि तुमची फोन, तुमचं टॅबलेट, आता तुमचं कसं आहे की कनेक्टेड असतं ना सगळं एकमेकांशी. हो, बरोबर आहे. ते सगळं शिवाय तुम्ही कोणाशी बोलता, कोणाशी व्हिडिओ कॉल करता, कोणाशी सेक्स चॅट करता, कोणाबरोबर तुमचं अफेअर आहे, तुम्ही किती मैत्रिणी तुम्हाला आहेत किंवा नाहीत, किंवा तुमचं सेक्शुअल ओरिएंटेशन काय, हा जो अत्यंत महत्वाचा डेटा आहे, जो माणसाचा डेटा हा प्रोटेक्ट केला पाहिजे सरकारने स्वतःपासून सुद्धा प्रोटेक्ट केला पाहिजे आणि त्याचं इंडिव्हिज्युअलिटी टिकवली पाहिजे. त्याच्यावर थेट हल्ला आहे. म्हणजे पेगासस सरकारने नागरिकांविरुद्ध लोकशाहीमध्ये वापरणं याचा अर्थ सरकारने आपल्याच नागरिकांविरुद्ध युद्ध घोषित केलेलं आहे असा होतो. बरोबर आहे. विशेष म्हणजे त्यांनी पेगासस हे असं कुठे गेलं आणि घेऊन आलं, आपण गेलो अमक्या देशात, ते इस्रायल मधनं मिळतं, पण इस्रायल सरकार टू सरकार ते मिळतं. त्यामुळे नेत्यानेहू टू पंतप्रधान असा तो करार असला पाहिजे. याबद्दल सरकारकडनं कोणतीही पुष्टी मिळालेली नाही. परंतु iOS ही यंत्रणा जी आहे ऍपलची ती भक्कम आहे आणि त्यांची सिक्युरिटी स्ट्रॉंग आहे. त्यामुळे मेसेज iOS कडनं आले, त्यामुळे निश्चित झालं की सरकार पेगासस वापरता येईल. यामध्ये जेवढे आपल्या पंतप्रधानांचा मुद्दा आहे तेवढाच गंभीर मुद्दा नेत्यानेहूंचा पण आहे.
याचं बरोबर. कारण असतं की एका लोकशाही देशाच्या अंतर्गत कारभारात ढवळाढवळ करायला त्यांनी मदत केलेली आहे. बरोबर आहे, बरोबर. पण सरकारने सुद्धा बाकी स्वतःच्या वरती हे न करता आयफोनलाच धमकी दिली आहे, की तुमची जी सर्व्हिलन्स यंत्रणा आहे, तिच्यावरच संशय व्यक्त केला आणि तिची चौकशी केली गेली पाहिजे, अशा प्रकारचा मेल आयफोनच्या प्रशासनाला आपल्या सरकारने पाठवलेला आहे. हे पुन्हा एकदा राजू परुळेकर सरांनी जे सांगितलं, ते तुम्हाला सांगतो, की इस्रायल सरकारनं हे सॉफ्टवेअर बनवलेलं आहे, स्पायवेअर बनवलं आहे. नाही, याच्यामध्ये एक मिनिट अजून एक सांगतो. इस्रायल आणि या सगळ्याचे लागेबांधे खूप डिटेल आहेत. इस्रायल म्हणजे इस्रायल मधले लोक नव्हे. इस्रायल मधले 90% लोक, 80% लोक नेत्यानाहूंच्या विरुद्ध आहेत. इस्रायल आणि भारत हा मित्र देश आहे, तसं बघायला गेलं तर. बरोबर आहे. म्हणजे आपण नागरिक म्हणून इस्रायलच्या नागरिकांचा आदर केला पाहिजे आणि ते आपले मित्रच आहे. बरोबर. परंतु सरकारने, म्हणजे नेत्यानाहू सरकारने, जे अति उजवं सरकार आहे, त्यांनी इथला जे कॉन्सुलेट जनरल जो होता, ज्यांनी इथे असेपर्यंत ट्विटरवर प्रचंड म्हणजे स्वतःच्या देशाच्याच जो फिल्म क्रिटिकने काश्मीर फाईल्सची पूर्ण विकेट काढली होती, त्याचा पण निंदा नालस्ती केली. तो इथून रिटायर झाल्यावर गेला आणि तिथे अडाणींचा एम्प्लॉई म्हणून तिथल्या हायफा पोर्ट जे अडाणींना बहाल करण्यात आलेला आहे, त्याचा मुख्य म्हणून आता काम करतो. एवढंच नव्हे तर हिंडनबर्ग रिपोर्टमुळे समूळ हल्लेल्या गौतम अडाणींना तिसऱ्या दिवशी भेटून हायफा पोर्टचं सगळं काम करण्याचं काम आणि फोटो काढण्याचं काम नेत्यानाहूंनी केलेलं होतं. त्यामुळे हे एकामेकाशी जोडलेलं आहे आणि राहता राहिला ऍपलला धमकी देण्याचं सरकारने केलेलं. उद्या मला आश्चर्य वाटणार नाही की आपले परराष्ट्र मंत्री एक पत्र घेऊन अमेरिकेच्या अध्यक्षांनाही दम देऊन येतील. त्यांनी कॅनडाचे तर दिलेलाच आहे. त्यामुळे आपल्यामध्ये ताकद किती आहे याचा मुद्दा नसतो. दम काय कोणालाही देऊ शकतो. जोपर्यंत समोरचा माणूस रिॲक्ट करत नाही, तोपर्यंत अज्ञानात असलेला मनुष्य कायम दमबाजी करू शकतो. बरोबर. यामुळे त्यांनी एक रश्मी शुक्लांसारख्या लोकांचं काम सुद्धा कमी केलेलं आहे. त्यांना आता बिचाऱ्यांना कोणाचे राजकीय लोकांचे फोन टेप करायची गरज नाही. पॅगॅसिसच हातात असल्यामुळे तो एक प्रकार सोपा झालेला आहे. नाही, ते कसं आहे, नाही, पण त्याच्यात पण किरण प्रॉब्लेम आहे. पॅगॅसिस लावणं महाग आहे. टॅप करणं जो आपल्या इथला लोकल प्रकार आहे ना, तो त्या मानाने कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. म्हणजे तेवढ्या महत्वाचा असला पाहिजे तुम्ही. म्हणजे मला आता जर पेगासस लावलं तर स्टेटस सिम्बॉल आहे. कारण एवढी महाग उपकरणं माझ्यावर वापरली जातात म्हणजे मी कोणतरी महत्वाचा माणूस आहे हे असं दाखवायला लागेल, म्हणजे वाटायला लागेल. जर माझा फोन साधा म्हणजे त्या रश्मी मॅडम कडनं तसं झालं होतं असं म्हटलं जातं, तसा टॅप व्हायला लागला तर मला अजून स्टेटस प्राप्त झालेला नाही असं मानायला पाहिजे. म्हणजे अजून बी ग्रेड फिल्म मध्येच काम अजून ए ग्रेड मध्ये आलेलं नाही. आपण प्रेक्षकांना सांगूया की पेगासस नावाचं जे सॉफ्टवेअर असतं सरकारला विकलं जातं आणि सरकार हे सॉफ्टवेअर सिक्युरिटी पर्पज साठी वापरतात. ते आपल्या देशाच्या विरोधात कोण कारवाई करतंय का, रॉ सारख्या संघटना असतील मोठ्या की जे आपल्या देशाच्या विरोधात काही कारवाई होते का, परदेशातली लोक, पाकिस्तान असेल, चायना असेल, इतर कुठल्या देशातल्या लोक आपल्या सिक्युरिटी थ्रेट करता आहेत का, त्याच्यासाठी वापरलं जातं. पण आपल्या देशामध्ये पहिल्यांदा आपल्या देशातल्या लोकांच्या विरोधात आणि पत्रकारांपर्यंत हे म्हणजे पॅगॅसस वापरलं गेल्याचं इथल्या असणाऱ्या काही विचारवंतांच्या फोनमध्ये आणि लॅपटॉप मध्ये हे पॅगॅसस टाकल्याचं एम्नेस्टी नावाची जी अमेरिकेतली सॉफ्टवेअर कंपनी आहे, त्या तपास यंत्रणा आहे, त्यांनी ते शोधून काढलेलं आहे. मी असं काय म्हणतो, वॉशिंग्टन पोस्ट मध्ये आज रिपोर्ट आला, वॉशिंग्टन पोस्ट मध्ये आज ती बातमी आलेली आहे. त्यात महत्वाचं अजून एक गोष्ट परुळेकर सर असे विचारायचंय की आतापर्यंत आपण भारतीय सीमेच्या पलीकडे शत्रू पाहत होतो, पण गेल्या 9 वर्षामध्ये आपल्या देशामध्ये देशातल्या देशात शत्रू केले जात आहेत. म्हणजे आता तुम्ही हिंदूंनी मुसलमानांना शत्रू पाहायचं, मैत्रिणींनी कुकींना शत्रू पाहायचं, ओबीसींनी मराठ्यांना शत्रू पाहायचं, केरळमध्ये असणाऱ्या लोकांनी वेगळ्या लोकांना शत्रू पाहायचं. हा नवा राजकारणाचा फंडा आहे का, लोकशाहीला जय श्रीराम करण्याचा नवा प्रकार आहे का, काय नेमकं काय याच्या मागची? मगाशी आपण बोलताना बोललो की ऍपलला पत्र लिहिलंय रागाने, तसं बघायला गेलं तर आपल्याला उत्तर पण मिळालेली आहेत. कारण 68 साली स्थापन झालेल्या आपल्या रिसर्च अँड अनालिसिस विंग, रॉ ही जी आपली संस्था आहे, जसं इस्रायलची मोसाद आहे, अमेरिकेची CIA, तशी आपली रॉ, त्याचं ऑफिस अमेरिकेत सन्मानाने 68 पासून होतं, ते बंद करायला लावलं अमेरिकन सरकारने.
आणि हे अमेरिका ही महाशक्ती आहे सगळी जगातली. दुसरं अतिशय छोटं राष्ट्र मालदीव, त्या सरकारने आपली सेना कायम तिथे असायची, त्यांना परत जायला सांगितलं. त्यामुळे आपण दिलेल्या दम हे समोरचे किती गंभीरपणे घेतात आणि आपले रिलेशन इतरांबरोबर काय आहेत आणि आपण किती मोठे विश्वगुरू झालेलो आहोत हे यातून सुद्धा लक्षात यायला हरकत नाही. राहता राहिला मुद्दा पॅगॅसिसचा. पॅगॅसिस सारखी यंत्रणा एकतर शत्रू राष्ट्राविरुद्ध म्हणजे जवळपास युद्ध सदृश्य परिस्थितीत अत्यंत तातडीचं आणि निकडीचं असेल तर वापरायची गोष्ट आहे. एकतर ती प्रचंड कॉस्टली आहे. आपण टॅक्सपेअरचे पैसे एज्युकेशन, क्रिएशन ऑफ वेल्थ, मध्यम उद्योग आणि इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याकरता वापरण्याऐवजी सत्तादल जे आहे आणि आपले प्रधानसेवक आहेत त्यांची सत्ता टिकून राहावी यासाठी मिळणारी वेगवेगळी खेळणी इस्रायलमधनं आणून आपल्याच नागरिकांवरती बसवून त्यांना भिवून राज्य करत जन्मभर राहण्याची इच्छा प्रकट करत राहणं म्हणजे ती इच्छा ठेवणं हे जरा मला वाटतं की जॉर्ज ऑरवेलच्या 1984 किंवा ॲनिमल फार्म हे दोन्ही पुस्तकं आपण वास्तवामध्ये जगू लागलेलो आहोत. आणि मला नाही वाटत की तुम्हाला गंमत म्हणजे सांगायची म्हणजे आता जे ईव्हीएमचं चाललेलं आहे, ईव्हीएम हे बालक आहे हो पेगॅसिस पुढे. बरोबर आहे. म्हणजे ईव्हीएमने सगळी मतं म्हणजे मला तर असं वाटतं की 400च्या वर सीट भाजपला का मिळणार, कारण त्यांना इंटरनॅशनल कम्युनिटीला असं दाखवायचं असेल की आम्ही फ्री अँड फेअर इलेक्शन केले, नाहीतर 543 पण मिळायला काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, बरोबर. माझं पहिल्यापासूनच मत आहे की विरोधी पक्षांनी निवडणुकीवर तोपर्यंत बहिष्कार टाकला पाहिजे जोपर्यंत इलेक्शन कमिशन, सुप्रीम कोर्ट, विरोधी पक्षांची एक कमिटी जी निवडणुकीवर देखरेख करेल हे सगळं होऊन बॅलट बॉक्स नाही करत तोपर्यंत नाहीतरी हे एक लांबणारं असं एक वैचारिक युद्ध आहे. ते काही 2024 मेला निवडणुका झाल्यावर सुटलं असातला भाग नाही आता. त्यामुळे मला नाही वाटत की या प्रकारे विपक्ष हरणं म्हणजे आपला प्रॉब्लेम काय होतो, विरोधी पक्ष हरतो तेव्हा आपण गुलाम होतो, जनता गुलाम होते. म्हणजे डिक्टेटरशिप मध्ये खोट्या निवडणुका ज्या असतात त्याच्यात हा एक प्रॉब्लेम असतो की डमी खोटे लोक उभे राहतात परत विपक्षामधनं आणि मग ते हरतात आणि मग जनता गुलाम. काय लोकांनी दिली ना मतं 400, मग काय वेड्यात का लोक एवढे 303 सीट्स आल्या. आता 303 सीट्सचं गोड बंगाल जे होतं ते अशोका युनिव्हर्सिटीच्या असिस्टंट प्रोफेसरने काढलं, त्याला काढून टाकून दाबादाबी का केली? मग चर्चा होऊ द्यायची होती देशामध्ये, म्हणजे उघडकीला आलं असतं की ते खरं होतं का खोटं होतं. म्हणजे ईव्हीएम बाजूला ठेवून ही गोष्ट सांगतोय मी तुम्हाला. तर पेगॅसस आणि ईव्हीएम साठी जी ते हॅल्डरमॅननी दाखवलंच आहे ना ईव्हीएम कसं हॅक केलं जातं, पुन्हा काल आपल्याच लोकांनी दाखवलं. बरोबर. तर ती दोन सेकंद पण नाही लागत. तर आणि ते तुम्हाला सगळे ईव्हीएम हॅक नाही करायला लागत, तुम्हाला बारीक पर्सेंट मध्ये. म्हणून तर 3 राज्यामध्ये 10 लाख मतं जास्त मिळून काँग्रेस सीट्स मध्ये हरली. तर मुद्दा असा आहे आणि काही राज्य सोडून द्यायची की जेणेकरून तुम्हाला बोलता येऊ नये आणि सेंट्रल गव्हर्नमेंट मात्र जोरदार हातात ठेवायचं. म्हणजे ज्यांच्यासाठी चाललेलं आहे हम दो हमारे दो ते पूर्ण प्रोटेक्ट झालं. म्हणजे जेव्हा उदाहरणार्थ सांगतो की महाराष्ट्रामध्ये इलेक्शन लागण्याची कोणतीच शक्यता दिसेना तेव्हा पक्ष फोडून सत्ता आणली, कारण अडाणींना धारावी द्यायची होती. जसं छत्तीसगड हे काही केलं काँग्रेसकडनं जाणार नव्हतं, पण छत्तीसगड गेलं याचं मुख्य कारण हे की हसदेवचं जंगल तोडायचं होतं आणि ते कोळशाच्या खाणी आणायच्या होत्या. हे जी भयानकता आहे याची ती पेगॅससने अति अणकुचीदार आणि तीव्र केलेली आहे. म्हणजे कोणतीही 2 माणसं आता कम्युनिकेशन करतात त्याच्यावर बिग ब्रदर इज वॉचिंग. आणि मुद्दा हा आहे की बिग ब्रदर का वॉचिंग, तर बिग ब्रदरला ही भीती आहे की कोणीतरी आपल्याहून बुद्धिमान आहे, म्हणजे अर्थातच सगळेच जण आपल्याहून बुद्धिमान आहेत, त्यामुळे ते आपल्याला पराभूत करण्याकरता कोणत्या व्यूहरचना असतील तर ती आपल्याला कळल्यामुळे आपण वाचलो पाहिजे, म्हणून हे सगळं चाललेलं आहे. आणि मुख्यत्वे करून लक्षात घ्या की प्रत्येक वेळेला पेगॅसस त्यांच्या मागे लागलं ज्यांनी अडाणीला हात घातला. म्हणजे काल सुद्धा आपले पत्रकार आहेत त्यांनी अडाणींच्या बद्दल चौकशी केल्या बरोबर त्यांना पेगॅसस लावण्यात आलं. त्यांना मेल पाठवल्या बरोबर लगेच त्यांच्याकडे पेगॅसस
म्हणजे कारण अडाणींकडचे जे पैसे आहेत LIC, SBIचे, ते एवढ्या मोठ्या प्रमाणावर आहेत की पेगासस ही एक छोटी गोष्ट आहे, म्हणजे छोटं चॉकलेट आहे त्यांच्या. ते किती हवी तेवढी घेऊन देऊ शकतात सरकारला पेगासस. बरोबर. त्यामुळे अडवाणींनी जो 93 साली रथयात्रा काढली, त्याचा कळस अडाणींनी चढवलेला आहे. बरोबर आहे. तर मी आता एका विचारत होतो की आता एकंदरीत 2024च्या निवडणुकांची म्हणजे जवळपास सगळेच पक्ष त्यांच्या परीनं तयारी करतायत. इंडियामध्ये अजूनही एकता होत नाहीये किंवा ते असे ठाम पद्धतीनं समोर येताना दिसत नाही. एक राहुल गांधी वगळले स्पष्ट भूमिका घेताना, अपील करताना बाकीचे जे आपल्याला दिसतायत इंडियाचे भाग ते कुठेतरी म्हणजे असे ताकदीनं येताना दिसत नाही. तर काय कारण आहे याची? बघा, राहुल गांधींच्या व्यतिरिक्त राहुल गांधींची बहीण प्रियांका गांधी पण बोलतायत, खरगे सर पण बोलतायत, शिवाय महुआ मोइत्रा बोलत होत्या, इज अ फोकल, संजय सिंग बोलत होते, त्यांना आत टाकण्यात आलं. तर बोलत नाहीत अशी बोलणारी जी माणसं आहेत त्यांना टार्गेट केलंय. बघा, महुआ मोइत्रांना बाहेर काढलं, राहुल गांधींनाही काढलेलं, ते थोडक्यात वाचले. नंतर संजय सिंगनं आतच टाकलं. त्यामुळे बोलणारे जे लोक आहेत त्यांना टार्गेट केलं. 146, 47, 48 खासदार सरळ निलंबित करून तुम्ही ड्रॅकॉनियन बिल पास करता, ज्याच्यामध्ये नागरिकांचे मूलभूत हक्कच नष्ट केले जातात. म्हणजे त्याच्यानंतर पेगाससच्या विरोधात बोलणं हा सुद्धा एक गुन्हा ठरू शकतो. म्हणजे एखाद्या माणसाने पेगासस बद्दल बोलला, हा देशद्रोह आहे असं पण उद्या होऊ शकतं आणि त्याला आत टाकणं, आणि त्याच्यावर संघाचे लोक आनंद व्यक्त करू शकतात ट्विटरवर, जे नेहमीच करतात. तर मुद्दा असा आहे की या सगळ्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाची तयारी दिसत नाही. याच्यामध्ये 4 दिवसापूर्वी शरद पवारांच्या कुठच्या तरी शाळेला का 25 कोटी रुपये गौतम अडाणींनी दिले आणि त्याच्यासाठी त्यांनी आभार मानले. आता शरद पवारांसारख्या एवढ्या मोठ्या नेत्याला 83व्या वर्षी 25 कोटी रुपयांची आवश्यकता पडावी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकवायला आपल्या शाळेमध्ये, आणि तो अडाणींकडनंच घ्यावे आणि ते अडाणींचेच आभार मानावे, हे म्हणजे ताकद जास्त असल्याचं लक्षण आहे का कमी असल्याचं हे तुम्ही ठरवा, म्हणजे जनतेने ठरवावं. एक तसं बघायला गेलं तर धारावीबाबत मोर्चा उद्धव ठाकरेंनी काढला होता अडाणींविरुद्ध, परंतु ते सतत वोकल होताना दिसत नाहीत अडाणींच्या विरुद्ध, पण ते होतील असं वाटतं. निदान मोर्चा तर काढला. काँग्रेसच्या मुंबईच्या अध्यक्ष ज्या आहेत वर्षा गायकवाड, त्या अडाणींच्या विरुद्ध वोकल आहेत, कारण त्यांना काही देणं घेणं नाहीये त्यांच्याशी. बाकी सर्वांना देणं घेणं आहे, त्यामुळे प्रॉब्लेम आहे. आणि तुम्ही लक्षात घ्या की महुआ मोइत्रा सतत बोलत होत्या, पण ममता बोलल्या नाही फारशा अडाणी विरुद्ध. आणि इंडिया गठबंधन मध्ये एकजिनसीपणा येऊन लोकांच्या मध्ये जुनून निर्माण होण्याकरता ईव्हीएम ही निश्चित खात्री आहे की जिंकूच नाही शकत ते. पण त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे अडाणी आवडे सर्वांना, असा पण एक भाग आहे त्यातला. बरोबर आहे. आणि राहुल गांधींचं थेट बोलणं आणि राष्ट्रासमोरचे पुढचे प्रश्न जे आहेत त्याची मांडणी करणं, हे ह्यांच्या छोट्या काळातल्या ह्रस्वदृष्टीच्या अय्याशीला प्रॉब्लेमॅटिक होत आहे. आणि हे काँग्रेस पक्षात सुद्धा होत आहे. म्हणजे जे ओल्ड गार्ड जुने नेते बोलतात ना, आम्हाला राहुल गांधी पंतप्रधान पाहिजे, ते काँग्रेस आणि इंडिया अलायन्सचं नुकसान करतात. राहुल गांधी इव्हेंच्युअली पंतप्रधान होतीलच, मुद्दा तो नाहीये. मुद्दा तुम्ही आतापासून, म्हणजे त्या दिवशी पण आपण बोललो होतो बाजारात तुरी, तर आतापासूनच इथे इंडिया अलायन्सचं जे नीट रसायन तयार व्हायच्या आताच आमचा पंतप्रधान हा होणार म्हणून सांगून नकळत नव्हे तुम्ही जाणीवपूर्वक तो इंडियन अलायन्स नीट चालू नयेची व्यवस्था करताय. ही काँग्रेसमधले जे संघाचे लोक आहेत ते चालू करतात हे सगळं. बरोबर. मला सांगा, कर्नाटकात निवडून आल्यावर काँग्रेस बजरंग दलावर बंदी घालणार होती, काय झालं त्याचं? बरोबर आहे. पेगाससचा आला का फोन? नाही बोला. बंदी घालणार होते बजरंग दलावरती, काय झालं? बंदी तर काही घातली आली नाही. दुसरं एक आता असं एक येत आहे की एकीकडे म्हणजे आपचे जे केजरीवाल आहेत ते एक वेगळी भूमिका मांडतायत, दुसरीकडे मला पंतप्रधान पदाचा उमेदवार बनवला तर मी इंडिया आघाडीमध्ये येईल असं मायावती बोलते, तिसरीकडे महाराष्ट्रामध्ये
हे प्रकाश आंबेडकर जे आहेत ते मोठ्या याच्यानं आग्रही आहेत की मला इंडिया आघाडीमध्ये का घेत नाही, काय नेमकं याचा अर्थ आहे? नाही, मला माझं व्यक्तिगत मत आहे, प्रकाश आंबेडकरना इंडिया आघाडीमध्ये घेतलं पाहिजे. आता त्यांच्याबद्दल काही पूर्वीच्या काळच्या ट्रस्ट इश्यूज आहेत काही लोकांना, मला कळलेली माहिती अशी आहे. पण भूतकाळात चुका सगळ्यांनीच केल्या आहेत, म्हणूनच आपण या ठिकाणी आलोय या देशात. तर ते किती काळ धरून ठेवणार? प्रकाश आंबेडकरांची जेन्युइन इच्छा आहे आणि त्यांची लढण्याची ताकद आहे आणि त्यांच्याबरोबर एक समाज आहे, म्हणजे एका वंचित समाजाला मोठी जागा मिळू शकते आणि तो ट्रस्ट इश्यू त्यांना पुसून टाकण्याची संधी पण मिळेल. त्यामुळे त्यांना घ्यायला पाहिजे. म्हणजे पवार साहेबांनी जरी अडाणींकडनं 25 कोटी रुपये घेतले तरी ते इंडिया अलायन्स मध्ये जाऊ शकतात. तर प्रकाश आंबेडकरांनी निदान 25 रुपये सुद्धा नाही घेतलेत अडाणीकडनं. ते मोकळेपणाने बोलतायत या हुकुमशाही विरुद्ध. तर मग त्यांना घ्यायला काय प्रॉब्लेम आहे? नाहीतरी तुम्ही, आणि बरं, केजरीवाल हे RSSचेच मोल आहेत असं माझं पहिल्यापासून मत आहे. त्यांनी मुद्दाम एक टाकून दिला की खरगेंना पंतप्रधान पदाचे उमेदवार करा. याचं कारण असं की लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार दुखवावे. म्हणजे केजरीवालांना शिस्तबद्ध काम दिलेलं आहे संघातर्फे. ते दर 2011 पासून त्यांच्या अजेंड्यावर ते करत असतात काम. हे बोलण्याची काय गरज नव्हती ना. बाकी एवढ्या गोष्टी ठरवायच्या आहेत तुम्हाला. आधी बॅलट पेपरवर आणा इलेक्शन, त्याशिवाय तुम्ही हरणारच आहात. तर त्याच्याऐवजी खरगेंना पंतप्रधान करायला कुठे निघाले? म्हणजे खरगे होणार पंतप्रधान, तुमच्याकडे पद येण्याची वेळ आली की बोलायची वेळ येते ना. तेव्हा केजरीवालांना करा पंतप्रधान. पण मुद्दा आहे की केजरीवालांना हे बोलायचं एवढ्याचसाठी आहे की RSSचा अजेंडा आहे की खरगेंचं नाव काढलं की नितीश कुमार, आणि हे मुद्दा हा आहे की कोणालाही पंतप्रधान पद त्यांच्यातल्या मिळत नाहीये, कारण यांची सत्ताच येत नाहीये. मी सांगतो ना, जोपर्यंत EVM आहे, जोपर्यंत इलेक्शन कमिशन असं आहे, जोपर्यंत सुप्रीम कोर्टला आणि इलेक्शन कमिशनला विरोधी पक्ष आणि जनता रस्त्यावर उतरून दबावाखाली आणत नाहीत, बॅलन्स ऑफ पॉवर होत नाही आणि बॅलॉट बॉक्स येत नाहीत, तोपर्यंत सत्ता पालट अशक्य आहे केंद्रामध्ये. तर हा पंतप्रधान का तू पंतप्रधान, म्हणजे आपापसात उगाचच खेळतात. म्हणजे आपण लहानपणी नाही का व्यापार खेळायचो, त्याच्यामध्ये कोण बिलियनियर व्हायचं वगैरे, तसलं आहे हे फालतू. तर म्हणजे एकूणच 2024 साठी म्हणजे राम के नाम म्हणजे मैदान मोदींसाठी खुलं आहे. हे बघा, राहुल गांधी हा एकमेव मनुष्य आहे माझ्या दृष्टीने नेता जो सच्चेपणाने लढतो आहे. म्हणजे त्याच्याबरोबर त्याची टीम आहे, म्हणजे खरगे साहेब आहेत, बहीण आहे. पण आजही मला परत एक अशी चिंता वाटते की 2019 प्रमाणेच तो एकटाच लढतोय. म्हणजे काय त्याच्या, म्हणजे अनफॉर्च्युनेटली त्याची बदनामी पैसे ओतून ह्या 2 कुबेरांनी केली आणि त्याच्या मागे 2 राष्ट्रीय कुबेर उभे राहिले आणि हम दो हमारे दोन्ही, त्यांनी ती बदनामी इतका काळ केली, जी खरं नव्हतं. खरे इकडेच होते पप्पू, पण पप्पू त्यांना नाव दिलं आणि ती सगळी सहन करून ते राखेतनं उभे राहिले आणि ते एकटे लढतायत. हेच मला मोठं सॅल्यूट करावं असं वाटतं. त्यांची लढाई यशस्वी व्हावं अशी माझी इच्छा आहे. पण ती त्यांची लढाई नसून ती माझी पण लढाई आहे, ती तुमची पण लढाई आहे. सर्व भारतीय स्वातंत्र्य मानणाऱ्या आणि शाहू फुले आंबेडकर आणि नेहरू यांना मानणाऱ्या सर्वांची, छत्रपती शिवाजी महाराजांना मानणाऱ्या सर्वांची ही लढाई आहे. ती लढाई ते जिंकावी अशी इच्छा आहे, पण ती इच्छा असण्याचं वेगळं आणि स्ट्रॅटेजी वेगळी ना. बरोबर आहे, बरोबर आहे. पण मग आता हे जे सगळं संपूर्ण प्रचार सुरू आहे 22 जानेवारीचा, आणि हा पार प्रचार जो आहे मार्च पर्यंत ओढत नेण्याचा ज्या पद्धतीचं प्लॅनिंग चालू आहे आणि गावागावात अगरबत्ती बनवली आहे ना, मार्च पर्यंत पेटत राहील अशी गुजरातमध्ये. अगरबत्ती बनवली, बरोबर आहे. तर म्हणजे मी काय विचारतोय की जब तक अगरबत्ती रहेगी तब तक मैं नाचूंगा वगैरे. तर मी काय विचारतोय की एकूण हा जो काही प्रकार आहे की देशातल्या मूलभूत प्रश्नांकडून, मग तुमच्या बेरोजगारीचा प्रश्न असेल, तुमच्या आरोग्याचा प्रश्न असेल, तुमच्या देशातनं उद्योगधंदे जाण्याचा, नोकरी कमी होण्याचा जो प्रश्न असेल, अशा सगळ्या म्हणजे प्रश्नांना बॅक सीटवर टाकून राम के नाम करून वोट घेण्याचा सगळा हा डाव सचतोय का? ही बिसात मांडली जाते आहे का? मी तुम्हाला सांगतो, इंडस्ट्रियल रेव्होल्युशन नंतरच्या काळात जे देश पुढे आले, आता रवांडा सुद्धा, म्हणजे खरं तर
त्यातल्या कुठच्या अगदी धार्मिकतेचा कळस असल्या सौदी अरेबियात सुद्धा असा वेडाचार कोण करत नाहीये. जे शिस्तबद्ध रीतीने काबा आहे तिथे, मक्का आहे, मदिना आहे, लोक जातात येतात, जगभरचे येतात. हे नवीन कोणतरी मंदिर, जसं की म्हणजे मला परवा असं झालं, मी एके ठिकाणी बसलो होतो, म्हणजे ही कथा सांगण्यासारखी आहे, म्हणजे माणसांच्या डोक्यावर कसा परिणाम झाला त्याचा. मी एके ठिकाणी बसलो होतो, तर राम मंदिरासंदर्भात काहीतरी काम, आपल्या समाजातल्या सर्वच घटकांशी संबंध आहे. तर मी असे बसलो होतो, तर एक माझ्या बाजूला एक महिला बसलेल्या, मी त्या प्रसिद्ध आहेत पण मी त्यांचं नाव नाही घेत. तर ते एक मनुष्य आले, जे पटकन कोणतरी म्हणलं, अरे हे तर राम मंदिराचं ना ते एक कुठचं तरी एक कंपोनंट बघतात म्हणून. तर त्या लगेच त्या महिला प्रतिक्षिप्त क्रियेने उभ्या राहायला लागल्या. मी म्हटलं बस. मी त्यांना हात धरला असा आणि मी त्यांना खाली बसवलं आणि म्हटलं खाली बसा, ते काम बघतात, ते राम नाहीये. आणि तिथे राम नाहीये म्हटलं, जिथे तुम्ही विचार करताय तिथे राम असा असत नाही म्हटलं. आणि मुख्य मुद्दा असा आहे की राम हा सत्ता सोडून वनवासाला गेला हो, सगळ्यांनी आग्रह करत असताना. तर सत्तेला चिकटून राहण्याकरता रामाच्या अगरबत्त्या 3-3 महिने पेटवणारे लोक रामाला आणू शकतात त्या मंदिरात, यावर माझा विश्वासच नाही. त्यामुळे मला पायघड्या घालून नेलं असं तरी मंदिरात त्या गेलो नसतो मी, याचं कारण तिथे राम नाहीच आहे. आणि तुम्ही शबरीला विचारा, ती सांगेल तिथे राम नाही. पण म्हणजे मग आता हा एकूण देशामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की भेद पाडायचा, देशातल्या देशातच लोकांना एकमेकांचे शत्रू म्हणून उभं करायचं, ही नवी पॉलिटिक्स आहे का? नाही, हे पॉलिटिक्स जुनं आहे. त्या लोकांचं ज्यांना सृजनाची शक्ती नाही आणि इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स या 2 गोष्टींनी ग्रस्त केलेला आहे. मी काय नवीन बनवू शकत नाही. मला चांगला निबंध लिहिता येत नाही. मग निबंध नाही लिहिता आला की खाली गुलाबाची एक खोटी फुलं काढून ठेवायची. हे जी मुलं करतात बघा शाळेमध्ये, ती ही मुलं आहेत. त्यांनी गुलाबाची फुलं काढली आहेत अयोध्येत, कारण वरती निबंधच नाहीये कोणता, रोजगार नाही. एमएसएमई मीडियम स्केल इंडस्ट्री, स्मॉल स्केल इंडस्ट्रीची बँड वाजली आहे. 205 लाख कोटीचं कर्ज केलंय. जीडीपी एवढं कर्ज असणं ही स्वतःमध्ये एक चिंतेची बाब आहे. अर्थशास्त्रातलं काही कळत नाही, गॅस सिलेंडर मधलं कळत नाही, गटरातला गॅस बद्दल पण काही कळत नाही, कशातलंच कळत नाही आणि सगळ्यातलं कळतं असं दाखवायचं आहे. म्हणजे चाय पे चर्च पासून चाय पे चर्चापर्यंत सर्वांमध्ये मी आहे हे दाखवायचं आहे. अशा लोकांचं हे काम आहे, कारण सृजन करणं शक्य नाही. नवीन धरणं बांधणं, नवीन इंडस्ट्री उभी करणं, अर्थरचनेमध्ये बदल करून लोकांना अधिक स्वातंत्र्य देणं, पोलीस स्टेट नष्ट करणं, हे सगळं कृत्य तो माणूस करू शकतो ज्याच्यात आत्मविश्वास आहे, ज्याच्यात खरं 56 इंचाची छाती आहे. बरोबर. ज्या माणसाला सतत भीती वाटते, हे बघा माझ्याकडे खूप फुलं आहेत, फक्त फुलबागाच आहेत, तर मी फुलं वाटणार ना. तर माझ्या मनातच भीती आहे, तर मी देशभर भीतीच पसरवणार. तसंच होतंय. याच्याकडे जे आहे ते तो वाटतो. बरोबर आहे. याच्यातनं नाही का सगळीकडे म्हणजे इतर कल्प्रिटच्या सोबत आता एक 5-7 दिवसांनी मराठी पत्रकार दिन येतोय बाळशास्त्री जांभेकरांच्या दर्पणच्या निमित्तानं. मीडियाकडे मोठ्या प्रमाणात लोक आता त्याच्या संदर्भात बोलू शकतात की मीडिया याच्यातनं बाद झालेला आहे, किंवा मीडिया यातला मोठा कल्प्रिट आहे. तो त्या मीडियाने आपलं काम सोडून दिलंय का, किंवा मीडिया जे काही काम करतोय ते कशा पद्धतीने, कारण की ज्या पद्धतीने मीडिया भारतामध्ये उभा झाला होता, मीडियातले अनेक स्टॉलवर्ड टॉवरिंग पर्सनॅलिटी मीडियामध्ये होते की ज्यांची नावं घेतली तरी सुद्धा आपल्याला म्हणजे आदरानं मान म्हणजे झुकते त्यांच्या समोर. आता ह्या मीडियाबद्दल काय सांगाल, कारण की तो माणसाला जागृत करणारा, खरं चित्र लोकांपर्यंत घेऊन जाणारा एक माध्यम आहे. बरोबर आहे, पण मीडियाबद्दल कुठच्या, मराठी मीडियाबद्दल तुम्ही बोलताय? एकूणच म्हणजे त्या निमित्तानं पत्रकार दिन येतोय, पण एकूण मीडियाबद्दल आपण बोलूया की नेमकं काय काय आहे की त्यांना म्हणजे काही उरलेलं नाही आहे का? नाही, काय नाही. मीडिया अशी कोणती गोष्ट उभी नाहीये. मुख्य मीडिया जो आहे इज डेड. पहिली गोष्ट म्हणजे काही जे काय आता हे युट्यूबर्स आणि डिजिटल मीडिया आहे, तो एक बिल आलेला आहे, ते कायद्यामध्ये रूपांतरित झालं की त्याचाही गळा आवळला जाईल. त्यानंतर आपण फक्त चपातीवरून संदेश पाठवू शकतो, 1857च्या बंडात पाठवले तसे.
बरोबर आहे. त्यामुळे मीडिया नावाची काही गोष्ट वगैरे, मग सकाळपासून संध्याकाळपर्यंत वेगवेगळे स्वतःला संत म्हणवणारे आणि डोक्याला काहीतरी फासलेले असे लोक आहेत. त्यांची हा. प्रवचनं प्रत्येक चॅनलवर चालू होणार, कारण नंतर मीडियाच उरला नाही तर मग गरजच नाही ना. मग मीडियाची मेनस्ट्रीम मीडियाची पण आता गोदी मीडिया जो आहे हा. त्याची पण 2024 नंतर गरज नाही, त्यांना पण घरीच पाठवणार आहे. फक्त हा. प्रवचनवाले बाबा दिवसभर प्रवचन हिंदू धर्मावर करत राहणार, म्हणजे जे त्यांचा हिंदू धर्म आहे. हम्म. बायकांना जवळपास सतीप्रथेपर्यंत नेलं जाईल. आणि बहुजन आणि आज नाचतायत ना, जे ब्राह्मणवादाला डोक्यावर घेऊन, ब्राह्मण बनियावादाला डोक्यावर घेऊन, त्या बहुजनवाद्यांना कळेल की आपणच आपलं सरण रचलेलं होतं. कळलं? त्यामुळे हे सगळं जे आहे ते अत्यंत देशविघातक आहे, राष्ट्रविरोधी आहे आणि सृजनहीन आहे. आणि कोणताही लेखक, विचारवंत, कवी किंवा शहाणा माणूस ह्या गोष्टी ज्या होत आहेत त्यामध्ये घुसमटल्याशिवाय राहू शकत नाही. पण आपण घुसमट्ट म्हणून आपण गप्प बसावं, इतकं माणूस सचिन तेंडुलकर किंवा अमिताभ बच्चन एवढा बुळाही नसावा. बरोबर आहे. बरोबर आहे. पण मग आता यांना, आता जसं तुम्ही सांगितलं की हे यांच्या म्हणजे दोघे नावं घेतली, आम्ही 2 बिचाऱ्यांची उगाचच नावं घेतली. खरं तर त्यांच्या मागची 100 लोकांची नावं घेतली तर वाचतच बसायला लागेल मला दिवसभर. बरोबर आहे. हा, सगळे नट-नटे आणि सगळे क्रिकेटर आणि सगळे सेलिब्रिटी, काही अपवाद वगळता. जसे विजेंदर सिंग बॉक्सर आहे, वीरेंद्र सिंग जो म्हणजे बोलता येत नाही तो खरा बोलला, त्याने आपला पद्मश्री परत केलं. बजरंग पुनिया आहे, विनाश फोगाट आहे, संत साक्षी फोगाट आहे. सगळ्या लोकांना मी हे करतो. हा, बरोबर आहे. कपिल देव सुद्धा बोलले. पण मग हे जे कपिल देव बोलले म्हणून त्यांना शिक्षा म्हणून बोलवलंच नाही. त्याला गंमत अशी की शिक्षेची शिक्षा कशी होते बघा, म्हणजे किती साहेबांचा राग बघा, किती महान आहे. कपिल देवला शिक्षा केली की तो बोलला म्हणून त्याला वर्ल्ड कप मॅचच्या फायनलला बोलवलं नाही. आणि आपण एवढं छान परिधान वगैरे करून आलोय आणि आपण मॅचच जिंकली नाही म्हणून रोहित शर्माला कॅप्टनशिप वरनं जायला लागलं. म्हणजे हा खेळ आहे हे सुद्धा भावना ठेवली नाही. म्हणजे युद्ध म्हणजे युद्ध, शिक्षा म्हणजे त्यांचं टार्गेट क्लिअर आहे, त्यांचं लक्ष क्लिअर आहे. म्हणून ते संघ आधी म्हटल्यावर नंतर दक्ष म्हणतात, त्याचं कारण लक्ष असं असतं बारीक. बरोबर आहे, बरोबर. टार्गेट कडे. पण आता जर समजा या देशातल्या संवेदनशील लोकांना आव्हान करायचं असेल आणि लोकशाहीला जय श्रीराम करायचा नसेल तर लोकांनी काय केलं पाहिजे या संदर्भात सांग, की नेमकं काय केलं पाहिजे लोकांनी या संदर्भात? लोकांनी काय केलं पाहिजे हे सांगण्या एवढे आपण कोणी मोठे नाही. मला असं वाटतं की प्रत्येकाला आपली सतसत विवेक बुद्धी आहे. आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य ही आपल्याला सर्वात मोठी मिळालेली गिफ्ट आहे. आणि जगातला एक माणूस जोपर्यंत गुलाम आहे तोपर्यंत आपण सगळेजण गुलाम आहोत. बरोबर आहे. तर आज आपण स्वतःच गुलाम होतो आहोत. तर अशा वेळेला आपण कोणत्याही प्रकारे, ज्या माणसाने 9.5 वर्षात पत्रकार परिषद घेतली नाही अशा माणसाला प्रश्नांना उत्तर द्यायला भाग पाडणं हे जनतेचं प्रथम कर्तव्य आहे. राष्ट्रभक्ती हा राष्ट्राप्रती माझी राष्ट्रभक्ती ही तेव्हा दिसून येईल जेव्हा मी राष्ट्रासाठी उभा राहील. मला राष्ट्रापेक्षा, माझ्या देशापेक्षा कोणताही माणूस, संघटना किंवा आयडिओलॉजी महत्वाची नाही. आणि काँग्रेस सत्तेवर होती तेव्हा हे आपण नेहमीच पाळलेलं आहे, आपण सगळ्यांच्या विरोधात लिहिलेलं आहे. किंवा काँग्रेस नव्हती आणि दुसरे पक्ष सत्तेवर होते त्यांच्याही विरोधात लिहिलेलं आहे, बोललेलो आहे, त्यांना बोलायला लावलेलं आहे, त्यांना उत्तर द्यायला लावलेली आहे. तर यांना अपवाद ठरवता कामा नये. जनतेने आपलं तिसरा नेत्र उघडण्याची गरज आहे आणि जनतेने महात्मा गांधींचं जे तत्वज्ञान आहे ते फॉलो करून सिव्हिल डिसओबिडियन्स, असहकार आणि बहिष्कार या गोष्टींना याचा पाठपुरावा केला पाहिजे. विरोधी पक्षांना दबावाखाली आणलं पाहिजे की त्यांनी निवडणुकावर बहिष्कार करावा. ज्या निवडणुका फ्री अँड फेअर होत नाहीत त्याचं नाटक तुम्ही खेळणार आणि आम्ही गुलाम होणार, आम्ही धर्मांध शक्तींच्या हाताखाली येणार, हे चालणार नाही. हे लोकांना, विरोधी पक्षांना पण बजावण्याची वेळ आलेली आहे. तुमच्यातली भांडणं तुम्ही करा आणि तुम्ही राजकारणाबाहेर व्हा. तरुण मुलं येतील, ते करतील. ह्या देश
हा तरुणांचा देश आहे. ज्यांना आपापसात वाद करायचे आहेत त्यांनी राजकारणातून निवृत्ती घ्यावी, विरोधी पक्षातल्या तरुण मुलं त्यांची जागा घेतील. ज्यांना 25 कोटी रुपये अडाणींकडनं हवे आहेत त्यांनी बाजूला व्हावं आणि आपल्याला संपत्ती सुरक्षित राहावी म्हणून मंत्रिमंडळात सामील होत आहेत त्यांनी बाजूला व्हावं. तरुण मुलं त्यांची जागा घेतील, हा देश चालवतील आणि हा देश चालवण्याची शक्ती आणि क्षमता या तरुण मुलांमध्ये भारताच्या आहे. हे सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे. इतिहास पूस बदलतो आहे. अशा वेळेला नेहमीच सैतानाचं राज्य असतं, पण ही वेळ जाते आणि त्यानंतर एक नव्या युगाचा प्रारंभ होतो. त्या नव्या युगाच्या अगोदरचा हा काळोख आहे आणि त्या काळोखातनं वाटचाल करण्याची हिंमत, धैर्य आणि सत्याचा शोध हा घेण्याचा मार्ग आपल्याला गांधीजींनी दाखवलेला आहे. तो नेल्सन मंडेलांनीही पाळलेला आहे आणि बराक ओबामांनाही आवडलेला आहे. त्यामुळे आपण ते करू शकतो. बरोबर आहे. पण भाजप पण बोलते राष्ट्रप्रथम. नाही, बोलण्याचं काय, बोलायला हे बघा कसं आहे, बोलायला आपण काहीही बोलू शकतो. भाजप जय श्रीराम सुद्धा बोलते की खरं तर जय श्रीराम हेच वंदनीय आहे, परंतु तो वॉर क्राय केला त्यांनी त्याचा तयार. लक्षात आलं ना, जय श्रीराम ही गोष्ट वॉर क्राय नव्हती. म्हणजे श्रीरामांचा जय असो हे एक अत्यंत आध्यात्मिक विधान आहे. त्याला हिंसक भाजपने बनवले. त्यामुळे राष्ट्रप्रथमचा तुमचा अर्थ म्हणजे मी मगाशी म्हणलं ना 1984 आणि अॅनिमल फार्म, तसं त्याच्यात एक म्हणजे त्याच्या रांगेत हे शब्द उलटे करून दाखवले. त्याच्यात स्लेव्हरी इज लिबर्टी म्हणजे गुलामी हीच स्वातंत्र्य होय असं एक घोषणा आहे त्याच्यात. तसं राष्ट्रप्रथम म्हणजे राष्ट्र शेवटी, लक्षात ठेवा. राष्ट्रप्रथम म्हणजे अडाणी प्रथम. राष्ट्र सर्वोपरी म्हणजे अडाणी सर्वोपरी. तुम्ही आता कोड लँग्वेज शिकून घ्या. म्हणजे जे असेल त्याच्या नेमकं उलट म्हणजे किंवा अडवाणी म्हणजे अडाणी. आताचे अडवाणी हे अडाणी होत. महाराष्ट्रात काय राजकारण असेल साधारणतः आता तर ज्या पद्धतीने की शरद पवारांनी 25 कोटी अदानी करून घेऊन टाकलेले आहे, तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातलं राजकारण काय असेल? शरद पवार इंडिया आघाडीतून बाहेर पडतील की काय ऐन वेळेला? आणि आज मला वाटतं आज किंवा काल अडाणींची आणि त्यांची एक प्रदीर्घ मीटिंग पण झाली. मीटिंग झाली म्हणजे प्रदीर्घ, पण त्याच्यामुळे ते सामील होतील नाही. बघा कसं आहे, काही लोक इंडिया आघाडीमध्ये पण भाजपचे असायला हवेत ना. केजरीवाल आहेत, पवार साहेब आहेत, तर असे माणसं पाहिजेत ना. आतमध्ये काय चाललंय, हे मीटिंग मध्ये काय झालंय रोज कळलं पाहिजे, किंवा स्ट्रॅटेजी जी यशस्वी होते असं वाटतं ती फसवता आली पाहिजे. जसं की खरगेंचं नाव केजरीवालनी पुढे केलं. त्यामुळे मी असा आरोप करत नाहीत की ते आहेतच म्हणून, पण त्यांच्या कृती तर विरोधात आहे हे तर स्पष्टच आहे. पण त्यामुळे त्यांना मला नाही वाटत की अजितदादा आणि सगळे मोठ्या गट गेल्यानंतर आता शरद पवार यांनी पण बीजेपीत यावं असा काही आग्रह वगैरे असेल. उलट त्यांची उपयुक्तता इंडिया आघाडीतच जास्त आहे भाजपला. उद्या जर समजा इंडिया आघाडीचा लॉटरी लागली, म्हणजे ही एक कविकल्पना आहे पण मी सांगतो, तर त्यांच्याकडे असलेले खासदार वापरून ते अडाणींना माफ करा तरच मी सरकार बरोबर येईन असं सांगू शकतात. मग बरोबर आहे. म्हणजे आता ही एकूणच देशातल्या जनतेच्या विरोधात, जनता विरुद्ध हुकुमशाही अशा प्रकारची लढाई झाली आणि लोकांनी ठरवायचंय इंडिया आघाडी. भारताच्या संविधानाचं पालन करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी यांसारख्या महान आणि भगतसिंग वगैरे सारख्या महान लोकांच्या त्यागाच्या बळावर जे स्वातंत्र्य आपल्याला मिळालं, त्याच्या नरड्याला नख लावणाऱ्या आणि त्या स्वातंत्र्यानंतर जे आपण 70 वर्षात लोकशाही उपभोगली तिचा मान मुरगाळणाऱ्या लोकांच्या सावरीत आणि तावडीत आपण सापडलेलो आहोत. त्यातून बाहेर पडण्याकरता आपल्याला परत अखंड आणि अथक प्रयत्न करायला लागेल. स्वातंत्र्य हे कोणी मागून भीक पण देत नाही हो कोणी. बरोबर, स्वातंत्र्य हे मिळवावं लागतं. भगतसिंगांचं प्रसिद्ध वाक्य आहे, जिंदगी अपने दम पर जी जाती है, दूसरों के कंधों पर ते जनाजे निकलते हैं भाई. क्या बात आहे. बरोबर आहे. धन्यवाद राजू. धन्यवाद सर, धन्यवाद. मॅक्स महाराष्ट्राशी तुम्ही बोललात. आपण वेळोवेळी अशाच प्रश्नांवरती आपल्या हातात जे काम आहे, आपण जो वसा घेतलेला आहे तो वसा
आपण चालू ठेवू. लोकांमध्ये जागल्याची जी भूमिका आहे ती करत राहू. तुमचं पुन्हा एकदा मॅक्स महाराष्ट्राच्या वतीनं धन्यवाद. मित्रांनो, या निमित्तानं एक गाणं मला आठवतंय की उषक काल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. एकूणच देशाचं स्वातंत्र्यानंतर सुराज्य होत असताना, देश मोठ्या आघाडीनं जात असताना पुन्हा एकदा अशा प्रकारचं संकट देशाच्या समोर उभं राहिल्याचा जो उल्लेख वेगवेगळ्या पद्धतीने आतापर्यंत देशात अशा प्रकारचं राजकारण, अशा प्रकारची गोष्ट कधी नव्हती. देशाच्या विरोधात देशाच्या बाहेरचे दुश्मन असायचे, पण देशातल्या देशातच लोकांना एकमेकांच्या विरोधात दुश्मन करून, एकमेकांचे शत्रू करून, त्या संदर्भात मग त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं ट्रॅप करून, त्यांच्या मोबाईलमध्ये त्यांचं सर्व्हिलन्स करून, अशा पद्धतीनं देशातच एका प्रकारचं क्रूर राजकारण खेळण्याची खेळी आपल्या देशात घडते आहे. तुम्ही या संदर्भात कसा विचार करतात? तुम्ही या संदर्भात काय विचार करतात? किंवा राजू परुळेकर यांनी जे सांगितलं त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पाहत रहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.